पंच ते देखील सज्ज होतील. एका बाजूला धर्मेंद्र वर्मा सर, दुसऱ्या बाजूला सागर कापडी सर. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. स्ट्रायकर एंड वरती जनार्दनला आपण पाहतोय. पहिलाच बॉल अवंतरच्या स्वरूपाने इथे संघाचं खातं ओपन होईल. व्हाईट बॉल आलाय. अभय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुलटॉस तिथे क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप. रनआउट साठी देखील अपील केली होती, मात्र बॅटर पपिंग क्रीज वरती सेफली पोहोचले. थांबवलं स्वतःला आणि लगेचच माघारी परतल्यात. विकेटची संधी जरूर बनली होती, मात्र कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर संधीचं सोनं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि ते मात्र चेंडू जो धरतीला दान होतोय. झेल आणि फलंदाज होईल फेल. जनार्दन बॅक टू द पवेलियन. शून्यावरती बाद होतोय. जनार्दन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. राजेश गोलंदाजी सुंदर राहिली आतापर्यंत. एकच धाव खर्च केले, ते देखील वाईटची एव्हरेज देखील ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. सिंगल कंप्लीट. एकच, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. पोहोचेल 2 या आकड्यावरती. रमेश स्ट्रायकर एंड वरती सलामीला आलेला बॅटर आहे. मैदानाच्या आतमध्ये अजून दाखल आहे. यावेळेस देखील अक्षरशः चेंडू सोडून दिला. धर्मेंद्र वर्मा सर आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टिक मिस करतोय चेंडू आणि दरम्यान अवंतरच्या स्वरूपानं अजून एक सिंगल धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंड वरती सलामीचा बॅटर रमेश. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. कॉटन बोल्टची संधी. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि आता मात्र सलामी वीर माघारी येतोय. रमेश बॅक टू द पवेलियन. पाहायला मिळतो सलामीची जोडी, जी मात्र आता तंबूच्या आश्रयाला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 3 धावा फलकावरती आहेत आणि 2 महत्वाचे मोहरे आता मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. न्यू बॅटर दिलीप मैदानाच्या आतमध्ये. थोडस संघ बॅकफुटला दिसतोय. किंग्स 11 वडाची वाडी संघ. दुसऱ्या बाजूला साक्रेट टीम आहे. गोलंदाज तयार होईल.
एवढीच देखील बॅटची एज एसटी रक्षकाला बीट करून बॉल चालला लॉंग स्टिक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22 पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतात की 22च्या स्वरूपाने या धावा 4 आल्यात. नशिबाची 7 आणि येणारा हा नशिबाचा 4 चौकार. चार धावांच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा ज्या मात्र धावफडकावरती. यावेळेस देखील फुल टॉस रॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल आली. चेंडूला कॅरी केला. फेकी सुंदर होताना पाहायला मिळते. दरम्यान सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफळक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8 धावा आहेत आणि 2 हुकमाचे मोहरे जे मात्र अभयनं तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. नंबर 4 वरती बॅटिंगसाठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल. 3 हुकुमाचे मोहरे तंबूच्या आश्रयाला आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना, इम्प्रेस केला. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. किरण यावेळेस देखील लाईन लेन थोडीशी खराब आहे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. सागर कापडी सर आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन द बोर्ड. चौथ्या दिवसामध्ये कुणाचं वर्चस्व राहत आहे ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील सुंदर असा बॉल. लाईन लेन चांगली आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी करतो, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत एकच धाव दिली आहे आणि एक महत्वाची विकेट त्यांनी पहिल्याच बॉल वरती कॅरी केली आहे. ते फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. किरण स्ट्रायकर एंड वरती. बॅटर अनिल. यावेळेस देखील लेग स्टिकच्या बाहेर आणि पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अवंतरच्या स्वरूपाने सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. यावेळेस देखील इथे आपल्याला पाहायचं आहे व्हाईट बॉल. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतो.
11 धावा धाफळकावरती. मला वाटतं 3 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात, त्यामध्ये एक विकेट आहे आणि एक बॉल डॉट आहे. ज्या 3 धावा आल्यात त्या तिन्ही धावा वाईट बॉलच्या आहेत, अर्थात अवंतरच्या स्वरूपानं तिन्ही धावा आलेल्या आहेत. यावेळेस देखील व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 12 धावा धाफळकावरती. पहिल्या 2 चेंडूवरती वर्चस्व राहिला. आता मात्र इथून खराब स्पेल जातोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज किरणचं. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ओळखलं होतं चेंडूला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4, चौकार. चौकाराला चौकाराच्या मदतीने धाफळकाचा विचार केला तर तब्बल 16 धावा धाफळकावरती आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती किरण. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर. आतापर्यंत जर विचार केला तर आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत गोलंदाज किरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंड वरती बॅटर अनिलला पण पाहतोय, त्याच्या बॅट मधून एक चौकार जरूर आला. यावेळेस देखील यष्टीरक्षकाला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर कापडी सरांचा इशारा. वाईट +4 म्हणजेच काय तर पंजा आमच्याकडे दाखवतायत आणि 5 धावा धाफळकावरती आणखीन ऍड होतील. 5 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 21-22 या आकड्यावरती. 22 ऑन द बोर्ड. थोडासा खराब स्पेल जातोय गोलंदाजी करत असताना किरणचं. पहिल्या जर 2 चेंडूंचा विचार केला तर पहिल्याच बॉलवरती दिलीपला माघारी पाठवण्यामध्ये यश आलं होतं. त्यानंतर एक लगेचच डॉट बॉल अनिलच्याच विरोधात आला होता, पण मात्र इथून थोडासा खराब स्पेल जातोय गोलंदाजी करत असताना. यावेळेस देखील फटका सुंदरा, फटका दमदारा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. विचार केला तर तब्बल 26 धावा ज्या मात्र धाफळकावरती आहे. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धाफळकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस देखील सुंदर असा बॉल, मात्र लाईन लेंथ खराब आहे आणि इथे पंचांचा इशारा वाईट बॉल. सत्तावीस धावा. 11 चेंडू हाताळल्यात, मात्र अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यामध्ये अवंतरच्या फार आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. अजून देखील कॅप्टन विश्वास दाखवतो किरण वरती. यावेळेस देखील सागर कापडी सर आमच्याकडे पुन्हा एकदा बोलतात आणि सांगतात की हाही चेंडू वाईड आहे. दोन्ही हात खांद्या समांतर येताना पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला 28 धावा. 28 ऑन द बोर्ड. जर विचार केला पहिल्या अभयच्या षटकाचा तर तब्बल 8च धावा त्याने खर्च केले होते आणि 2 हुकमाचे मोहरे जे तंबूच्या आश्रयाला पाठवले होते, पण मात्र इथे 4 चेंडू हाताळत असताना धावा खर्च केला 20. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्यावरती अनिल बॅटर आक्रमण करेल का ते आपल्याला पाहायचं आहे. फुल टॉस. आडव्या बॅटनं प्रहार केलाय आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप. 6. बॉल फुलटास बॉल वरती बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 6 येतील. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. तब्बल 26 धावा 5च चेंडू मध्ये खर्च केल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे.
त्यावरती मोठा फटका अनिलच्या बॅटमधून येतोय का ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षकाकडनं घडलेली चुकी. एका क्षेत्ररक्षकाला बीट केला, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला देखील बीट केला आणि बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अडतीस धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. अनिल. अनिलची कामगिरी कशा प्रकारे राहतीये ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस देखील सुंदर असा बॉल, मात्र लाईन लेंथ खराब आहे. धर्मेंद्र वर्मा सर आमच्याकडे वळतात. इशारा येतो वाईट बॉलचा आणि इथे षटकाची सुरुवात वाईट बॉलनं झालेली आहे. नक्कीच मागाच्या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 8 वाईट बॉल आलेले आहेत आणि धावा खर्च केला तर 30. 6 चेंडू हाताळत असताना गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. इथे रनअप मध्ये थोडंसं फंबल. डेड बॉलचा इशारा पंचांचा. उत्कृष्ट अंपायरिंग सातत्याने आमच्या स्पर्धेसाठी लाभत असते. एका बाजूला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये धर्मेंद्र वर्मा सर जे कल्याण या शहरामधून बिलॉंग करतात, तर दुसऱ्या बाजूला कलमखांडे एक्सप्रेस, मुरबाड एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं, सागर कापडी सर स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. इथे चुकी घडली आहे आणि तिसऱ्या धावेचा कॉल आणि लगेचच तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आधीच कर्जबाजारी, त्यात उसणं शेजारी. धावा आणखी 3 ऍड होतील. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. लगेच इथे डायरेक्ट हिट अटेम्प्ट केला. बॅकअप चांगला नव्हता. बॅकअपकडनं थोडीशी चुकी होताना पाहायला मिळाली आणि लगेचच त्या सिंगल आली. जिथे विकेटही आली असती तिथे लगेचच 3 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. अनिल. पहिला चेंडू अभयनं हाताळलाय. सुंदर गोलंदाजी केली आहे, पण मात्र तिथून पुढे जी गोलंदाजी राहिली आहे ना, थोडासा खराब स्पेल गेला. दुसरा षटकाचा जर विचार केला तर तब्बल 30 धावा गोलंदाज किरणनं खर्च केलात. अनिल. आणि यावेळेस यू विल मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गोल. न्यू बॅटर अशोक मैदानाच्या आतमध्ये. मात्र अनिलची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी देखील. सुंदर असा बॉल आणि इथे डॉट बॉल आला. चला गुटेचेवाडी संघ आणि त्याचबरोबर लांबाचेवाडी संघाचा कॅप्टन आमच्या टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करणं
गरजेचं राहील. 2 मिनिटात जर रिपोर्टिंग केली नाही, अधिकचा वेळ आपण खर्च केलाय, कारण खूप उशिरा पहिली मॅच लागली आहे. जितक्या तुम्ही हुशार कराल षटक कमी केलं जाईल याची नोंद घ्यायची. आयोजक कमिटीची आमच्याकडे सूचना येते. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती डॉट बॉल आला. यावेळेस देखील सुंदर असा बॉल. लाईन लेन चांगली आहे आणि इथे हाही बॉल देखील डॉट येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी अनिल वापसी करून देतोय आपल्या संघाला, अर्थात साखरे संघाला. दुसऱ्या षटकाचा विचार केला खूप मागाट पडला, कारण तब्बल 30 धावा त्यानं खर्च केलात. पहिल्या षटकामध्ये 8च होत्या, त्यानंतर 12 बॉल नंतर 38 झाल्या. यावेळेस देखील फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग सुंदर होताना पाहायला मिळते. सिंगल एकापेक्षा अधिक नाही. एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. 43 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. चार गडी तंबूच्या आश्रयाला असताना देखील ज्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे ना, अफलातून कामगिरी राहिली आहे. टीम किंग्स 11 वडाचीवाडी संघ, दुसऱ्या बाजूला साखरे संघ. कुणाचं वर्चस्व राहतं या सामन्यामध्ये? मॅच हाय व्होल्टेज होणारा, यात मात्र काही शंका नाहीये. यावेळेस देखील फटका दमदार. एक फटकात बाउल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 4 धावा. तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 47. 47 ऑन द बोर्ड. शेवटचे 6 चेंडू. निर्णायक षटका. कितीचं टार्गेट इथे दिले जाईल, किती धावा बनल्या जातील. तर दुसऱ्या बाजूला साखरे संघ प्रयत्न करेल की 55च्या आतमध्ये कसं थांबवता येईल टीम किंग्स 11 वाडाची वाडी या संघाला. शेवटचे 6 चेंडू. निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना गोलंदाज एस बी. देखील पहिलाच बॉल. हलक्या हाताने चेंडूला सम्मान दिला. सर्कलच्या बाहेर चेंडूला ट्रॅव्हल केला. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी कंप्लीट आणि तिसरीचा कॉल आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 50 या धावसंख्येवरती. संघाचं अर्धशतक कंप्लीट. 50 अप. 50 धावा धाव फलकावरती. एस बी गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती तिहेरी धाव आली आहे. एवढी शफल झाले. फटका आडव्या बॅटनं. फटक्यात पावर. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
तर 3 धावा आल्या. त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर लगेच एक मिनी कमबॅक मैदानाच्या आतमध्ये एसबीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील फटका दमदार बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप, सिक्सर. पहिल्या षटकाचा जर विचार केला 8च धावा होत्या. त्यानंतर 30 धावा खर्च केल्या. त्यानंतर 9 धावा खर्च केल्या आणि इथे मात्र थोडंसं एसबीचं षटक देखील मागड्या ठरताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चेंडू उडावलाय. तिथे क्षेत्ररक्षकाकडनं घडलेली चुकी आहे. इथे दुसऱ्या धावेचा कॉल आणि विकेट इथे सेक्रिफाईस केली जाईल. माघारी परतावं लागेल अशोकला. अशोक बॅक टू द पवेलियन. 1+ विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 63 या आकड्यावरती. 60चा आकडा देखील पार केला. अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. त्याच्यावरती किती धावा बनतील ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस इथे लाईन लेन चेक केली जाईल. सागर कपडे सर आमच्याकडे वळत आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅबल होतोय. वाईड बॉलचा इशारा येतोय. अवंतरच्या स्वरूपानं सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफडक पुढे जाऊन पोहोचेल 64 या आकड्यावरती. 64 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस देखील अपर बार. पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब आहे. वाईट बॉलसाठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी फक्त वेस्ट ऑफ हाईटसाठी रिव्ह्यू दिला जाईल आणि तो देखील एकच रिव्ह्यू असेल. तो तर अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा रिव्ह्यू देण्यात येणार नाही. वाईट बॉल आलाय आणि धावसंख्या धाव फलकावरती 65 धाबा. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील फटका सुंदर आहे. बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल जाईल सीमा पार. धावा 6. 6 षटकाचा शेवट देखील इथं गोड केलाय. 6 धावा धावफलकावरती आणखी ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचेल 71 या धावसंख्येवरती आणि विजयाचं समीकरण 24 चेंडू आणि 72 धावांची गरज. दरम्यान इनिंग ब्रेक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. घोटेवाडी संघ आणि त्याचबरोबर लांबाची वाडी संघ दोन्ही संघाचे कॅप्टन या आमच्या टॉस का बॉस मध्ये तिथे जॉईन असतील आमचे साथी समालोचक सह्याद्रीचा बुलंद आवाज निखिल ठोंबरे सर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. टॉस आपण करणार आहोत लांबाची वाडी आणि त्यांच्या विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये घुटेवाडी. या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करतोय. आमचे आयोजक मित्र त्यांच्याच शुभ हस्ते आपण हा टॉस जो मात्र करतोय. कोण कॉल करतोय? ओके, घुटेवाडी संघाचे कॅप्टन कॉल करतील. हेड असा कॉल आणि इथे टेल आलेला आहे. टॉस जिंकलाय लांबाची वाडी संघ समोर घुटेवाडी. काय निर्णय घ्याल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस इथे जिंकलेला आहे टीम लांबाची वाडी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा स्वर्गीय विराज स्मृती चषक. मोर्या प्रतिष्ठानचं हे दर्जेदार आयोजन. 5वा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. कॅमेरामन आमचे काशीनाथ गायकवाड आणि त्यांच्यासोबत मी तुमचा सर्वांचा आवडता समालोचक निखिल ठोंबरे. धन्यवाद.
धन्यवाद दर्शन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. स्वर्गीय विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठानचं हे आयोजन 5व्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. पहिलाच सामना आपण मैदानामध्ये पाहिला. नावामध्ये किंग्स आहे आणि फलंदाजाने देखील दमदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाली. वडाची वाडी संघाने 71 धावा बनवलेल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः फलंदाजांची गोलंदाजाने चांगली मदत केली अवांतर चेंडूच्या रूपानं. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सागर कापडी मॅन फ्रॉम कलमकांडे मुरबाड आणि दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र वर्मा सर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या बरोबर रोहित आहेत. अप्रतिम स्कोरिंग या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी केलेले आहे आणि मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट कॅच यासाठी अनेक पारितोषिके या क्रीडा स्पर्धेत. आजच्या दिवसामध्ये आपण आदिवासी गट त्यातील 8 संघ पाहणार आहोत आणि जो संघ जिंकेल तो सेमीला जाईल. जी क्वालिफायरची लढत आहे ती या स्पर्धेतली सर्वात मला वाटतं मोठी लढत असेल. एका बाजूला यजमान मोर्या प्रतिष्ठान खाटेगर आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवळेश्वर शिवळे ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. वसंत ऑन स्ट्राईक. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली आणि इथे वसंतने आपलं आणि संघाचं अकाउंट जे मात्र ओपन केलेला. ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये SB आणि त्याच्या जोडीला वसंत यांना पाहतोय. 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं. 3ही कॅमेरामॅन आमचे ऑफिशियल स्कोरर दीपक जाधव आणि त्याचबरोबर ऑपरेटर संदीपजी घायाळ त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार उजव्या हातानं. करंचा बॉल अडव्या पाठनं फटका दमदार आहे. डीप मिडी विकेटला चेंडू. पंचांचा इशारा पाहायचा. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. SBच्या बॅटमधून 4. जो मात्र आपण पाहिला थोडीशे उपस्थित क्रीडा रसिक आहेत त्यांची आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करू की तुमच्यापर्यंत संगीत पोहोचत नाहीये. गावामध्ये मुक्ताबाई राघुले यांचं दुःखद निधन झाल्यामुळे आपण थोडंसं शांतता ठेवतोय DJ मध्ये. थोड्या वेळाने तेही चालू आपण करणार आहोत. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 5 धावा आहेत. आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करू. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू तिथे यष्टीरक्षक येत आहेत. करणचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेस तुम्ही 71 धावांचा पाठलाग करताय 4 षटकांच्या लढतीमध्ये त्यावेळेस तुम्हाला पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 20 धावा तरी बनवाव्या लागतील. या मैदानावर धावा बनताना आपण पाहिल्यात. अनेक रेकॉर्ड या मैदानावर बनताना आपण पाहिलेत. स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये करांचा बॉल फटका दमदार. चेंडू सरळ सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा षटकार. चार चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉल आला चौकार, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर आलेला हा तुफानी षटकार आपण पाहिला. संघा धावसंख्या धावफलकावर 11 धावा आहेत. 11 ऑन द बोर्ड. सकाळचं सत्र आपण पाहतायत. पहिलीच मॅच मैदानामध्ये रंगत असताना साखरे त्यांच्या विरुद्ध किंग्स 11. वडाची वाडी इथे टाकलेला हा चेंडू
पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 12. टीम साखरे. प्रत्येक सामना डू ऑर डाय. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. जो संघ जिंकेल आजच्या दिवसामध्ये टॉप 8 मधून तो संघ 1 ते 4 क्रमांकासाठी पात्र. फुल टॉस बॉल. इथे स्वतःवर नाराज आहेत एसबी. फुलर लेनचा चेंडू होता. आडव्या पाठनं फटका खेळण्याचा त्यांचाही प्रयत्न इथे असफल राहिला. एक क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय बरोबर काव कॉर्नर मध्ये आणि दुसरा क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना डिपॅक्स कव्हर मध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न. फॉलो मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा 13. टीम साखरे 18 बॉल आणि 58 धावांची आवश्यकता. थोडंसं करेक्शन आहे. 13 धावा झालेल्या आहेत. 72चं टार्गेट आहे. त्यामुळं इथे 59 अजून देखील बनवाव्या लागतील. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहूया कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. एका बाजूला आज मोरिया प्रतिष्ठान सर्व खेळाडू सज्ज होताना पाहायला मिळतील. आज हर्षलची भूमिका महत्वाची टीम मध्ये. त्याची कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. संघात धावसंख्या धावफलकावर 13. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. जनार्दन ज्याच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्रायकर इनवर फलंदाज एसबी पाहतोय ज्याच्या पाठमधून 5 बॉलमध्ये 11 धावा आल्यात. इथे मोठालेच फटके खेळावे लागतील. आता अस्किंग रन रेट जवळजवळ 20च्या घरामध्ये. 18 बॉल आणि 59 धावांचं लक्ष. मोर्या प्रतिष्ठानचं हे दमदार आयोजन. आमचे संपूर्ण आयोजक कमिटी टीम त्यांनी घेतलेली मेहनत. इथे टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागला बॅटचा. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. ही स्पर्धा भरवत असताना मोलाचं सहकार्य ज्यांचं नेहमीच राहतं सोमनाथजी खाटेकर आहे त्यांचा आपण उल्लेख करू. त्यानंतर आयोजक कमिटीतील मेंबर योगेश खाटेकर आहे, सदाशिव खाटेकर आहे, दौलत शिंगोळे, नितीन खाटेकर आहे आणि त्यांच्या मागे असलेली ही सर्व फौज त्यांचं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार उजव्या हातानं. इथे टाकलेला चेंडू पॅटची एज. एसटी रक्षण खराब. बॅकअपचा क्षेत्ररक्षक आता पाठलाग करेल आणि चेंडू सरळ सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धावा. बिगिट फटक्यात वजन. धावा देखील मिळतील अर्धा डझन. बिगिट वसंतच्या पाठमधून सिक्सर. 6 रन. तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 24. अजून एक चांगला फटका. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. मैदानामध्ये वसंतचं आक्रमण आहे. अजून एक 4. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 28 धावा आहेत. आक्रमण या षटकामध्ये होत आहे जनार्दनवर. वसंतसाठी हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळाय. क्षेत्ररक्षक दूर. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी निर्माण. चेंडू फरार. धावा 4.
36 आहे. शेवटचे 13 चेंडू आणि 13 बॉलमध्ये आता 40चं समीकरण आलंय. 72चा पाठलाग मैदानामध्ये करत असताना टीम साखरे आपल्याला पाहायला मिळत आहे. वसंतच्या पाठमधून आक्रमण, हा चेंडू महत्वाचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. जनार्दन इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका खेळलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत या 2 धावा आहेत. 2 धावा आल्या, 2 षटकांची समाप्ती. धापलकावर धावसंख्या 17ची सरासरी 34 धावा. शेवटचे चेंडू 12, बनवायच्यात 19च्या सरासरीने 38 धावा. संधी देऊया DJ. DJ धनू आठ टॉप 8 बेसचे मालक आहेत. पण इथे 4 टॉप आणि 4 बेस आपण पाहतोय. एक खणखणीत आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या ज्या वेळेस समालोचकासाठी पर्वणी आहे, एक चांगल्या दर्जाचे DJ ऑपरेटर असल्यानंतर खूप मजा येते समालोचन करण्याला. धावपलकावर धावसंख्या 34 आहे. संदीप, शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूंमध्ये 38 धावा. आमचे दोन्ही स्कोरर, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. त्यामध्ये रोहित आहे आणि रोहितच्या जोडीला आज दीपक जॉईन झालेत. एक जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळते. 12 चेंडू 38. अशोक, पहिलाच बॉल अशोकचा आडव्या बॅटनं फटका खेळला. SB ने डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. पेट्रोलिंग तिथे चांगलं राहिलं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर 35. 35 धावा, 11 चेंडू आणि आता 37चं समीकरण आहे. प्रत्येक सामना डू ऑर डाय. या मैदानाच्या आतमध्ये असणारा वसंत, ज्याच्या पाठमधून फटके जसे येत आहेत ना, साखरे संघाला आनंद मिळतो. परंतु या धावा बनवाव्या लागतील, तो आनंद द्विगुणित होण्यासाठी. इथे टाकलेला हा चेंडू वेल लेफ्ट सोडून दिला आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 36 बनवल्या. 13 चेंडू घेतले तर आता 36च बनवायच्यात. 11 चेंडू अजूनही शिल्लक. ती कामगिरी मैदानामध्ये साखरे टीमची कशी होते. दुसऱ्या बाजूला किंग्स 11 वडाची वाडी हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला अशोकचा बॉल बिग हिट केलाय. चेंडू हवेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे. झेल चांगला टिपला आणि वसंतचा खेळ इथे समाप्त. विकेट. घडीला आपण पाहतायत त्या 36 धावा आहेत. अजूनही 36चं टार्गेट आणि शेवटचे बॉल मैदानामध्ये 10 शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण अशोकला पाहतोय, याने एक महत्वाची विकेट मिळवली. आणि आलेत आता नवीन बॅटर. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बेलबोल्ट चांगला चेंडू टाकला इथे अशोकने. पहिल्या 2 षटकांचा विचार केला, धावा येताना पाहायला मिळाला. याही षटकाची सुरुवात जर पाहिली 1 धावेने झाली, तदनंतर अवांतर चेंडू आला. परंतु SB नॉन स्ट्रायकर एंडवर गेला. ही जमेची बाब आहे टीम वडाची वाडी संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला इथे आक्रमण करावं लागेल अशोकच्या विरोधामध्ये. इथे टाकलेला अजून एक चांगला चेंडू. अशोकची गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळलेत, त्याने धावा खर्च केल्यात फक्त 2. एक अवांतरच्या रूपाने आणि एक बॅटच्या साहाय्याने 1 धावा आपल्याला पाहायला मिळाली. 36 धावा, 36चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. पहिला सामना आजच्या 5व्या दिवसातील.
स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, अजून एक चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी अशोक या खेळाडूची, प्रभावित करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. 36 धावा आहेत धावफलकावर, अजून 36 बनवायच्यात. शेवटचे बॉल जर आपण पाहिले मैदानामध्ये फक्त 7 आहेत. 7 चेंडू आणि त्या 7 चेंडूंमध्ये धावा अजूनही बनवायच्या 36. हा चेंडू महत्वाचा. अशोक, अनिलच्या बाडमधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायच्या 34. गोलंदाजी ट्रॅकवर आता हिरामन. अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 34ची आवश्यकता आहे टीम साकरेला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक. इथे टाकलेला हा चेंडू उडव्या बॅटनं फटका खेळला. एसबीने तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे परंतु जास्त प्रभाव नाही आहे. एक सिंगल आली. शेवटचे 5 चेंडू 33 धावा. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला घुटेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध लांबाची वाडी. टॉस जिंकला लांबाची वाडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जशी मॅच कंप्लीट होईल लांबाची वाडी संघ आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू हवेत, काय ड्रॉप झालाय. बॅकअपचे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. धावफलक वाढेल, जाऊन पोचेल तो आता 40 या धावसंख्येवर. फोर्टन द बोट हिरामन. एसपी बिगेट करायचा आहे. अजून एक चेंडू डॉट आला. मॅच मैदानामध्ये दबदबा निर्माण करत असताना किंग्स 11 वाघाची वाडी वडाची वाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. किंग्स राजे मैदानामध्ये दाखल झाले आणि का बॅटिंग केली त्या सर्व खेळाडूंनी. फुलटॉस, तिथे क्षेत्ररक्षक, विकेट आली. फलंदाज बाद. अजय आलेत आता मैदानामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू हवेत, हवाई सफर, सिक्सर, 6 रन. आलाय जबरदस्त टोला साखरे टीमसाठी. 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत सध्याच्या घडीला 46. अंतिम बॉल या मॅच मधील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक धाव आली. 47 धावा धावफलकावर आणि ते 24 धावांनी पराभव स्वीकारावा लागतोय टीम साखरेला. पण या स्पर्धेमध्ये दाखल झाला, तुमचं मनापासून आभार. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं टीम लांबाची वाडी, कारण आपल्याकडे टाइम कमी आहे. आणि घुटेवाडी आपण लगेचच आपला जो खेळाडू कक्ष आहे तिथे बसून घ्यायचं.
मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब